जय श्रीराम, जय गोमाता। काल रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये फलटण शहरामध्ये एक मोर्चा पार पडला। याच्यामध्ये जर बघितलं तर काल फलटण तालुक्यातला शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी कुठेही तुम्हाला दिसला नाही। यामध्ये मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर ते कसाईच दिसत होते किंवा ज्यांच्यावरती गोहत्या बंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत अशीच लोक त्या ठिकाणी दिसत होते। मग हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी काढण्यात आला होता का कसाईंसाठी काढण्यात आला होता, हा प्रश्न खरं तर आम्हा गोरक्षकांना पडलाय। कारण की त्यामध्ये वारंवार बोगस गोरक्षक, गोशाळा याच्यावरती भाष्य करण्यात आलं। कुठल्या तरी सांगली भागामध्ये एखादी काय गोशाळेमध्ये काय चुकीचा प्रकार घडलाय किंवा पुणे जिल्ह्यामध्ये काय झालंय या संदर्भात त्या ठिकाणी बोलण्यात आलं। खरं तर फलटण तालुक्यात असं काय घडलंय का? कुठली गोशाळा म्हणा किंवा गोरक्षकाच्या वतीनं कुठल्या शेतकऱ्याला पैशांची मागणी झाली, अडवणूक झाली, मारहाण झाली, असं काही कुठली गोष्ट घडली होती का? मग हा मोर्चा फलटण या ठिकाणी का घेण्यात आला? याच्या मागे जर बघितलं तर फलटणमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती कसाईंवरती गुन्हे दाखल झालेले। काही कसाई तडीपार झालेत। तडीपारी नंतर सुद्धा ते फलटणमध्ये गोहत्या बंदी गोहत्येच्या गुन्ह्यांमध्ये पुन्हा अटक झालेले आहेत। असे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कसाई या ठिकाणी असताना हा मोर्चा इथं होतो। म्हणजे कुठंतरी सदाभाऊ खोत म्हणले की शेतकऱ्याच्या बेड्या तोडण्यासाठी आलोय। शेतकऱ्याच्या बेड्या नाही, तुम्ही कसायांच्या बेड्या तोडण्यासाठी फलटण तालुक्यामध्ये मोर्चा घेतला का, हा प्रश्न आहे आम्हाला तुम्हाला। याचबरोबर त्यांचे जे सुपुत्र आहेत सागर खोत, हे काय म्हटले तर त्यांनी दांडक्याची भाषा केली। जर कुणी गाडी अडवली तर शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी जावा, म्हणजे थोडक्यात कसाईंनी जावा आणि त्या ठिकाणी कार्यक्रम करा त्या गोरक्षकांचा। तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही गोरक्षकांच्या विरोधात, गोशाळेंच्या विरोधात ही भूमिका घेताय, शेतकऱ्यांना भडकावताय, दांडक्याची भाषा करताय। जो गोरक्षक गायीला वाचवण्यासाठी स्वतःचा प्राण धोक्यात घालतो, तो त्याच्यावरती जर आलं तर तो काय करू शकतो? प्रत्येक गोष्टीला तो चोख उत्तर देईल। आणि फलटण तालुक्यातला तर गोरक्षक 100% उत्तर देईल। फलटण तालुक्यातल्या कुठल्याही गोरक्षकाला जर केसाला धक्का लागला तर त्या ठिकाणी आम्ही कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याच्या दांडक्याचा वापर करून जो कोण संबंधित असेल त्याचा योग्य आणि करेक्ट कार्यक्रम करू। याबरोबर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की कुठल्या गोरक्षकाकडे शेड आहे का, गोठा आहे का, गायी आहेत का। हा सौरभ सोनवले फलटण तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे गोरक्षणाचं काम करतो। स्वतः 11 भाकड गायी, 11 भाकड देशी गोवंश हा स्वखर्चातून सांभाळतोय। कुठलंही अनुदान नाहीये। अनुदानाच्या गोष्टी केल्या, सरकार कुठलं गोशाळेला अनुदान देतंय? अनुदान सरकारकडून कुठली गोष्ट मिळवायची झालं तर ती काय सोपं राहिलंय का? सदाभाऊ खोत हे स्वतः सरकारमध्ये आहेत, सरकारचे विधान परिषदेचे आमदार असताना ते हा जो काही शेतकऱ्या संदर्भातचा जो मुद्दा आहे, जो गोऱ्याचा प्रश्न आहे, जो काही त्याला वळू जन्माला येतो जर्शीला, याचा जो काही विषय तो तिथं विधान परिषदेत मांडत नाहीयेत। त्याच्यावर तिथं प्रस्ताव त्यांनी पारित करावा, तिथं भाष्य करावं, तिथं चर्चा घडवून आणावी, पण ते रस्त्यावरती चर्चा करतायत। म्हणजे याचा अर्थ काय? कुठंतरी यांना समर्थन द्यायचंय, प्रशासनावरती एक प्रेशर निर्माण करायचंय आणि चाललेलं गोरक्षण थांबवायचंय। ते म्हणतात गोहत्या बंदी कायदा हा कॅन्सर सारखा आहे। आम्हाला हळूहळू कळालं 4थ्या स्टेजला गेल्यावर हा कसा कॅन्सर येतो। अहो, गोहत्या बंदी कायद्यामुळे दुभती जनावरं वाचायला लागली। आज जी जनावरं शेतकऱ्याला पाळायला परवडत नाहीत ती कसाही कापत होता। कसा कापत होता? कारण की एक गाय जर सांभाळायची म्हणलं तर दुधाला 27-28 रुपये लिटर दूध आहे, दर आहे, आणि त्यामध्ये त्या शेतकऱ्याचं काय भागत नाही, दूध उत्पादक शेतकऱ्याचं कसलंच भागत नाही। 5-6 रुपये सबसिडीच्या नावाने सरकार काहीतरी पानं पुसतं आणि ती 6-8 महिन्यातनं देतं दिली तर। असं असताना शेतकऱ्याच्या दूध दरावरती सदाभाऊ खोत यांना आंदोलन करायला जमलं नाही तर गोशाळा आणि गोरक्षक यांच्यावरतीच भाष्य आणि बोगस गोरक्षक हा काय नवीन प्रकार यांनी समाजामध्ये रूढ करायचं चाललंय यांनाच माहित। ते म्हणले गोहत्या बंदी कायदा कॅन्सर आहे। अहो, कसाई हा खरा कॅन्सर आहे, कारण की कसाई दुभती जनावरं कापतोय आणि त्यामुळे गोरक्षक कारवाई करतायत। दुभती जनावरं आज जर राहिली नाहीत तर
प्रत्येक जे घरोघरी दूध जातं हे भेसळयुक्त दूध सगळ्याला मिळणार आहे, यातनं घरोघरी कॅन्सर पोहोचणार आहे. गोहत्याबंदी कायदा हा कॅन्सर नसून कसाही हा कॅन्सर आहे. बच्चूभाऊ कडू यांनी एकदा सभागृहामध्ये सांगितलं होतं की 70 कोटी लिटर दुधाची आवश्यकता या देशाला आहे आणि त्यातलं 14 कोटी लिटर दूध हेच शेतकऱ्याकडून उत्पादित आहे. म्हणजे उरलेलं 56 कोटी लिटर दूध हे पूर्ण भेसळयुक्त आहे. याच्याकडे सदाभाऊ खोत यांचं लक्ष नाही, सरकारचं लक्ष नाही. भेसळयुक्त दूध जर तुम्ही आज मार्केटमधून काढून टाकलं तर शेतकऱ्याच्या दुधाला दर येणार नाही का? पण हे खूप मोठं रॅकेट आहे भेसळयुक्त दुधाचं. प्रत्येक ठिकाणी हे जे पॅकेट पोचले जातात व्यवस्थित, त्याच्यामुळं त्याच्यावरती कोणी भाष्य करायला तयार नाही. स्वतः सदाभाऊ खोत कृषी मंत्री व दूध विकास मंत्री होते. देशी गोवंश वाढावा म्हणून त्यांनी काय धोरणं त्याच्यात अंमलबजावणी करण्यासाठी कुठले GR काढले का? जी देशी गोवंश ब्राझीलला ज्यावेळेस त्याच्यावर प्रक्रिया केली जाते 40 लिटर दूध देते, मग भारतात ते होऊ शकत नाही का? त्याच्यावर कधी अभ्यास केलाय का? ते डायरेक्ट गोशाळा आणि गोरक्षक यांच्या विरोधात आज सगळ्या भारतात देशात महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसत आहेत. बहुतेक सदाभाऊ खोत यांना चुकीची माहिती दिलेली दिसतेय किंवा चुकीची माणसं त्यांना भेटलेली दिसतेत. शेतकरी सदाभाऊ खोत यांना भेटायला गेलेला नसेल, बहुतेक कसायांनी सदाभाऊ खोत यांना फलटणमध्ये आणलेलं दिसतंय. कारण कसायांकडे मोठं अर्थकारण आहे. ते सांगतात कोर्टात गायी पकडल्या जातात, शेतकऱ्याला रस्त्याला गाडी अडवली जाते, कोर्टात पाठवलं जातं आणि कोर्टातनं गायी सुटून येतात. अहो त्या गायी सुटतात कशा? कारण या कसायांकडे अर्थकारण आहे, पैसा आहे, हे वकील लावतात मोठमोठे तिथं कोर्टामध्ये. गोरक्षकांकडे काय आहे तेव्हा? सरकारी काही यंत्र नाही का की जी गोरक्षकांना सपोर्ट करत? याचबरोबर ते सांगतात की गोरक्षक पैसे घेतात. फलटण तालुक्यामध्ये एकही गोरक्षक, मी जबाबदारीने सांगतो, कुठल्याही शेतकऱ्याला अडवून पैसे घेताना आजपर्यंत तरी प्रकरण समोर आलेलं नाही. असं असताना फलटण तालुक्यातलं वातावरण गढूळ करायचं, हे सर्व प्रकार आपल्याला काल त्या ठिकाणी दिसला. याचबरोबर फलटणमध्येच सर्वात जास्त कसा आहेत, फलटणमध्येच मोठा कत्तलखाना आहे आणि याच ठिकाणी मोर्चा केला जातो. याचंही एक मोठं गूढ आहे. गोमांसातून जो काही पैसा येतोय त्याच्यातून हा कसाही काही समाजकारण करत नाही. काही ना काहीतरी समाजाला उपद्रव होईल अशाच गोष्टी करतो आणि म्हणून गोरक्षक गोहत्या बंदी कायदा हा योग्यच आहे. फक्त शासनाने जो काही गोऱ्याचा प्रश्न आहे तो मिटवावा, तो खरेदी करावा, ही मागणी तर आम्ही 1 महिन्यापूर्वीच केली. याचबरोबर फलटण तालुक्यात ही मोठं दुधाचं भेसळयुक्त दुधाचं एक रॅकेट आहे, हे आम्हाला माहिती मिळाली. काल आंदोलनामध्ये काही त्यातली लोक होते असं आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्या संदर्भातही आमच्याकडे आता लवकरच माहिती मिळेल. त्या भेसळयुक्त दूध पुरवठा करणाऱ्यांवरती निश्चितच लवकरच आम्ही कारवाईची मागणी करू. त्यांचे काही कूलर्स वगैरे आहेत वाटतं, त्या ठिकाणी भेसळ होतीये, त्याचीही चौकशीची मागणी करू. आणि काल जे काही मोर्चा झाला, आंदोलन झाला, त्याच्यात जे काही मुद्दे घेतले, जी काही दांडक्याची भाषा केली, याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि कुठेही फलटण तालुक्यातलं गोरक्षणाचं काम कमी पडणार नाही, उलट ताकदीनं आता इथून पुढे होईल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. कायद्याच्या चौकटीत काम करत असताना जर कुणी गोरक्षकांना त्रास दिला, कायदा मोडून जर काही गोरक्षकाच्या केसाला धक्का लागला, तर त्या संबंधित व्यक्तीला कायद्याच्या चौकटीत घालून कायद्याच्या दांडक्याचा वापर करून त्याचा योग्य तो कार्यक्रम करू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. एक प्रश्न आहे, आज गेली 10 वर्ष राज्यामध्ये अनेक केंद्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. आपण ज्या धर्माचं, ज्या गोरक्षकाचं काम करता त्यासाठी राज्यातलं आणि केंद्र सरकार भाजप हिंदुत्ववादीच आहे. आणि काल सदाभाऊ खोत हे सुद्धा ज्या पक्षाशी किंवा ज्या गटाशी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यांनी आज फलटणमध्ये येऊन रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढलाय. फलटणमध्येच हे लक्ष काय केलं जात आहे किंवा ह्याच्या पाठीमागे काही राजकीय, फलटणमधली जी राजकीय अस्थिरता आहे किंवा जे ध्रुवीकरण जे आहे, मतांचं ध्रुवीकरण, अशी काही शक्यता ह्याच्यामध्ये दिसते का तुम्हाला? निश्चित, कारण की सरकारमधलाच माणूस येतो, जो भाजप सरकार आहे त्यांच्या सोबतच जे आहेत तोच माणूस इथं येतो आणि गोहत्या बंदी कायद्याचा विरोध करतो, त्याला कॅन्सर म्हणतो. निश्चितच सरकारला मतांचं ध्रुवीकरण करायचंय. एकीकडं आम्ही हिंदुत्ववादी आहे सांगायचं आणि दुसरीकडं आपलीच माणसं पाठवून जे काही चुकीच्या गोष्टीत, जो काही जिहाद आहे, गोहत्या आहे, त्याला समर्थन करायचं. हे फक्त मतांचं ध्रुवीकरण आहे. कुठंतरी इलेक्शन जवळ येत आहेत,
मुस्लिम समाजाची वोट बँक आपल्याला भेटावी म्हणून हे सगळं राज्यभर चाललेलं आहे. कारण चित बी मेरीवर पट बी मेरी असा हा सगळा सरकारचा कार्यक्रम चालू आहे. दुसरा एक प्रश्न काल पत्रकारांनी सदाभाऊ खोतांना एक प्रश्न विचारला की 2029ची तुमची माडाची ही पायाभरणी आहे का? त्यावरती सदाभाऊ खोतांनी हसून उत्तर दिलेलं आहे. त्यांचा जो मुलगा आहे सागर खोत, आपण पाठीमाग ज्यावेळेस मोहिते पाटील माडा मतदारसंघातून उभे होते त्यावेळेस सदाभाऊ खोतांचा अल्पशा मतानं पराभव झालेला आहे. मग त्या दृष्टीनं त्यांची इथून जी आहे लोकसभेची तयारी असू शकते का? निश्चित राजकारणी लोकांना कशात काय ते हुडकत असतात हे आपण सांगू शकत नाही. राजकारणाची तयारी असेल किंवा काही इतर गोष्टींची तयारी चालू असेल. कारण कसायांकडे तुम्हाला मी सांगितलं मोठ्या प्रमाणावरती अर्थकारण, कसायांच्या किंवा कत्तलखान्यांचा जो विषय हे काय फक्त फलटण पुरता मर्यादित विषय नाही. महाराष्ट्रातले कत्तलखाने आहेत आणि ह्या कत्तलखान्यांकडे मोठ्या प्रमाणावरती अर्थकारण आहे. त्या अर्थकारणाचाही विषय असू शकतो. आज आपण पाहिलं की बैलगाडी स्पर्धा आज शेतकरी संघटनेमध्ये सुद्धा 2 शकलं झालेले आहेत. रयत क्रांती वेगळे आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना ह्या कालच्या मोर्चामध्ये कुठेही दिसलेली नाही किंवा त्यांच्याकडून कुठलंही पूर्ण अलिप्तता दाखवण्यात आलेली आहे. मग शेतकऱ्यांच्या नावाखाली हे जे आंदोलन उभं करण्याचं काम चाललंय खूप मोठं अर्थकारण आहे. ह्याच्या पाठीमागं एखादी दहशतवादी संघटना ह्यांचा छुपा पाठिंबा या सरकारला असू शकतो का? यामध्ये तुम्हाला सांगतो की जे काही आम्हाला माहिती मिळाली, हे जी मोठे जे कत्तलखाने आहेत याच्यातून चमडी, रक्त, मांस आणि हाडं असा 4 प्रकारचा पैसा मोठमोठ्या कत्तलखान्यांना मिळतो. त्यातला जो हाडांचा पैसा आहे तो मागे एकदा मिलिंद भाऊ एकबोटींनी यावरती भाष्य केलेलं होतं, आरोप केलेले होते की हा पैसा टेररिस्ट फंडिंगसाठी जातोय. म्हणजे हाडं फक्त टेररिस्टांना दिले जातात. हाड्यांचा जो पैसा आहे तो जो काही हाडांचा जो पैसा आहे त्याचे जे काही चेक्स आहेत ते कंपनीच्या नावे न निघता ते इतर संघटनांच्या किंवा ऑर्गनायझेशनच्या नावाने निघतंय आणि त्यामुळे कुठंतरी त्यामध्ये शंका घेण्यासारखं आहे. म्हणजे कालची जी आपल्या फलटणमध्ये खूप मोठा एक मोर्चा झाला त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा जे आविर्भाव दिसला त्याच्या पाठीमागे ह्या ज्या संघटना आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्याचंच एक पाळीमुळं होण्याचं काम. फलटणमध्ये अतिशय शांत, अतिशय चांगल्या सभ्य संस्कृतीचं वातावरण आहे. लोकशाही मार्गाने तुम्ही हिंदुत्ववादी सुद्धा आंदोलन करतात किंवा सगळ्याच गोष्टी फलटणमध्ये ऑल इज वेल असतात. परंतु ह्याच्या पाठीमागं फलटणचं वातावरण दूषित करण्याचं जे काम आहे ते कालच्या मोर्चाने केलंय असा तुमचा आरोप आहे का? निश्चित गोरक्षणाचं काम कायद्याच्या चौकटीत चालू असताना फलटणमध्ये कुठलीही घटना घडली नसताना हा मोर्चा काल फलटणला घेण्यात आला. याचं एकही कारण नाहीये. आणि तुम्ही जर म्हटला की टेररिस्ट वगैरे, टेररिस्ट आता आपण सांगू शकत नाही कुणामध्ये कुठं जिहाद आहे आणि तो कधी कुठं काय करल हे आता या देशात आपण सांगू शकत नाही. आपण मध्ये काश्मीर मधला विषय बघितला, जे पर्यटक फिरायला गेले ते अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला, स्थानिक तिथल्या लोकांनी केला, नंतर ते आतंकवादी आहेत असं समजलं. म्हणजे आता आपण सांगू शकत नाही कुठं आतंकवादी आहे, कुठं जिहादी आहे, तो काय सगळ्या गोष्टी घडवून आणतोय किंवा करतोय. अजून एक शेवटचा प्रश्न असा आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस गोरक्षणाचं काम करताय त्या संदर्भात जे भाजप शासन आहे यांच्याशी आपण संपर्क केलेला आहे का या विषयावरती? निश्चितच आम्ही 1 महिन्यापूर्वीच प्रांतांद्वारे मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन दिलं होतं. गोऱ्याचा हा मोठा प्रश्न आहे, तो जो काही वळू जन्माला येतो शेतकऱ्यांचा ह्याच्यावरती गोट्यावरती अंतुल्या, तर त्याचाही प्रश्न मिटला पाहिजे सरकारच्या माध्यमातून. तो खरेदी करा, वनतारा सारखा प्रोजेक्ट किंवा जे काय अभयारण्य वगैरे त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकता. त्याला जर तुम्ही जर दुधाला जर दर दिला तर सगळेच प्रश्न मिटणार आहेत. कारण की 40 रुपये लिटर जर दूध दिला तर तो वळू शेतकरी पोसू शकतो. शेतकऱ्यात तेवढी ताकद आहे. तो जो वळू आहे त्या आजकाल आता बैलगाडीला सुद्धा झोपला जातोय, छकड्यांना सुद्धा झोपला जातोय, त्याचा वेगवेगळा उपयोग केला जातोय. म्हणजे खरं तर सरकारने धोरणं आखली पाहिजेत. त्याचबरोबर आम्ही सांगितलं जिल्ह्याला तालुक्याला एक गोशाळा असली पाहिजे सरकारची. खासगी संस्था जर गोशाळा चालवतात स्वतःच्या ताकदीवर, पण सरकारी पण असली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याची भाकड जनावर त्या ठिकाणी फुकट शेतकऱ्याला सांभाळायचा सल्ला कोणीही देऊ नये. आम्ही जरी गोरक्षक असलो तरी आम्ही सांगतो फुकट शेतकरी भाकड जनावर सांभाळू शकत नाही. ते जनावर सरकारी गोशाळांनी विकत घ्यावं आणि ते गोशाळेमध्ये ठेवावं. सरकारकडे तेवढा पैसा आहे. आज जर तुम्ही बघितलं तर जाहिरातबाजी जे करतं सरकार
कोट्यावधी रुपयांचा चुराडा हे फक्त जाहिरातबाजीसाठी करत असतं. मग ह्यांना समाजासाठी किंवा समाजात जी मूलभूत गरज आहे त्यासाठी काम करू शकत नाही. आणि जे गोहत्या ज्याचा काल जे सदाभाऊ खोत म्हणले कॅन्सर आहे गोहत्या बंदी कायदा, त्याची तरतूद संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच करून ठेवली आहे आणि म्हणून त्याच्यावरती कायदा तयार झालेला आहे. म्हणजे गोवंश वाचला पाहिजे किती महत्वाची बाब आहे. पण आता हे सगळे ह्या गोष्टी विसरून गेलेत, कारण की त्यांना आता शेतकरी कसाई आणि गोरक्षक ह्यातला फरकच दिसत नाहीये असं दिसतंय. एक प्रकारे आंधळ्या पद्धतीने हे काम चाललेलं आहे आणि याच्यावरती आपण येणाऱ्या काळामध्ये एक संघर्ष उभा राहण्याचं जे चित्र होतं ते याची दाट शक्यता वाटते का तुम्हाला? याचा जर संघर्ष उभा राहिला, जर गोरक्षकांना जर ज्या पद्धतीने काल आवाहन केलं त्यांनी दांडकी वापरा काढा काय ते, त्या पद्धतीने जर त्यांनी जर काही या तालुक्यामध्ये जर प्रयत्न केला तर निश्चितच या तालुक्यातले गोरक्षकांनी पण काही बांगड्या घातलेल्या नाहीयेत. आम्ही कायद्याच्या चौकटीत काम करतोय, तुम्ही कायद्याच्या चौकटीत काम करा, एवढंच आमचं त्यांना सांगणं आहे. त्यांचं जे काही शेतकऱ्यावरचं जे प्रेम आहे ते पुतना मावशीचं प्रेम आहे. शेतकऱ्याचा मूळ मुद्दा दूध दरवाढीचा जो विषय, तो मूळ विषयाला ते सगळे बगल देत आहेत. काल त्याच्या भाष्य दिसलं का तुम्हाला? गोशाळांनी गोरक्षक आणि तो फक्त गोऱ्या 200 रुपयाला विकत घेतात. तो जो गोऱ्या म्हणताय ना तुम्ही, शेतकऱ्याकडून एक असाही 200ला 100ला आणि कधी तर फुकाटच नेत होते. शेतकऱ्याला ते त्यातनं काय पैसे देत नव्हते. उलट आम्ही सांगतोय शासनानं तो खरेदी करावा चांगल्या दरामध्ये आणि भाकड जनावर सुद्धा खरेदी करावी किंवा अनुदान द्यावं. युपी सरकार अनुदान देते आज भाकड जनावरांसाठी, महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही? ठीक, धन्यवाद.